हाय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आताच्या ब्लॉगमध्ये. कडाई तिकडं हाय करते, आई तिकडं तुरवा काढते बाहेर. कपडे टाकलेत वाळत मी सभामंडपमध्ये. आणि आपला सभामंडप पहिल्यांदा बघा, इथूनच सुरुवात करते आता मी. सभामंडपमधून बाहेर हा बाहेरचा सभामंडप आहे पूर्ण. बघितलं का? इथे गेट ठेवला आहे आणि बघा इथे तुळस आहे. इथून हा जो राडा आहे जोपसायचा बघा, किती छान वाटते सभामंडपमध्ये असं. आणि आता तुम्हाला दाखवते इथूनच बाहेरून. हे बघा घर आपलं, इकडे हे बघा घर. अजून भरपूर आहे, फक्त कलर चुना मारलेला आहे फक्त पांढरा घराला. तर आतमध्ये चालले मी. बराच काम आहे बाकी. अजून ते कोबा केला ते पण वाढलेलं आहे. सगळं लाईट लावत नाही. हे बघा अशी मोठी पडवी असते आमच्याकडं. मी आता इथेच मध्ये सेंटरलाच उभी आहे बघा. ही पडवी आहे पूर्ण, एवढी मोठी पडवीच आहे. जवळजवळ 2 रूमची पडवी आहे बरं का. खूप छान वाटते, पण एवढं भारी वाटते ना उन्हाळ्यात, तर एवढं छान वाटणार आहे ना घर. खूप छान वाटतंय बरं का. आणि हे आतून नको ह्यांनी चटई टाकली नाही, कारण की ना खाली कोबा आहे ना, ते कोब्याला शेड मारतोय. त्यामुळे खाली कार्पेट आहे, कार्पेटनंतर चटई टाकली आहे, खाली कोबा केला आहे. आणि आपला गणपती बाप्पा बघा कसं बसलेत. आपले गणपती बाप्पा, आपले गणराज, आपले विघ्नहर्ता, आपल्या करता करविता, आपल्या चिंतामणी. कशा आहेत नक्कीच सांगा. माझ्या भावाने केले डेकोरेशन पण खूप छान. बऱ्याच जणांचे डेकोरेशन बघितले, पण भावाने खूप छान असं डेकोरेशन केलं आहे बघा. पूर्ण रूमला बरं का, पूर्ण रूमला डेकोरेशन आहे, हॉलला पूर्ण. आणि असं आपलं मंदिर आहे, असं मंदिर बनवून घेतलं आहे बघा. मी एक मंदिर दिसतंय का, असं मंदिर बनवून घेतलं आहे बघा. बघितलं का? छान असं मंदिर, खूप छान वाटतंय मंदिर. आणि इकडे आपला बेडरूम आहे. हा आहे बेडरूम. एकच मिनटं. हा बेडरूम आहे. इकडे पण बेडरूममध्ये छोटे छोटे कपडे वाळत टाकलेत मी. हे बघा हा बेडरूम आहे. त्या बेडरूमचा कोबा बघा असं झालं आहे, वाळलं आहे जरा, वाळत आलं आहे. आता हॉलमध्ये. आणि हा आपला किचन आहे. किचन पण 2 कनेक्शन घेतलेत बल्बचं. इथे एक बल्ब घेतला आहे, तिथे एक बल्ब घेतला आहे. इकडं असं हे पाण्याचं भांड्यांसाठी असं कट्टा पण घेतला आहे सिमेंटचा. हे बघा हा इकडे आहे, बनवून घेतला आहे. ही पहिलीच मांडली होती. आणि असं आहे किचन इकडं. अजून किचनचं कडापे वगैरे लावायचे बरं का. आता तुम्हाला दाखवते बाथरूम. बरंच काम बाकी आहे. गणपतीला 1-2 दिवस असतानाच कामं आवरलेत बघा. हा इकडे बाथरूम केला आहे. असं टॉयलेट बाहेर आहे, फक्त बाथरूम आतमध्ये आहे. आणि इकडं पाणी वगैरे तापवायला चूल आहे. हे बघा, बघू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास तर नक्कीच लाईक कमेंट करा. छोटासाच व्हिडिओ करणार आहे. आणि मी तिकडं आळू वड्या लावलेल्या पानं बघा. तिकडं तुम्हाला दिसत की नाही, आता दिसणार नाही, इथून एवढं नाही दिसत आहे बरं का. बाहेर जाऊन दाखवायला लागेल तुम्हाला बॅक कॅमेराने तुम्हाला. त्यानंतर बॅक कॅमेरा कसं दाखवते नाही. अजून बरंच काम बाकी आहे. आता समजा जेवण वगैरे झालं, लाईटी चालू ठेवून समोर कोबा ओला आहे. आणि ऊन पडला की शेद मारते. परत मी आले हॉलमध्ये. परत आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्या. ऊन पडलं आहे थोडं आज, आणि छान असं घर वाटतंय बघा. हे बघा पडवी आहे बाहेरची, आणि त्याच्या मागे पुढे अंगण आहे. ते आत्ता एवढं काही पुढे ऊन आहे ना, ते दिसत नाही एवढं क्लिअरमध्ये. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट्स करा. भावाचं घर बघायचं होतं आईकडचं बऱ्याच जणांना, आणि काही जणांनी माझ्या बाबतीत खूप गैरसमज करून घेतले आहेत. तर मला काय बघा, मी तिथं चांगलं आहे तिथं चांगलंच आहे, वाईट तिथं वाईटच आहे. आणि जर मुद्दामून त्यांनी कोणी गैरसमज करून घेतले असेल तर त्यांचं गोड गैरसमज आहे बरं का. जे भाऊ शेवटपर्यंत साथ देणारे असतात ते असे नसतात बरं का. दिल्या घेतल्याने कोण मोठं होत नसतं, 400-500 रुपयाने कोणी मोठं होत नसतं बरं का. पण एक माणसाची माणुसकी असते. आणि आपल्याकडे जर नंबर वगैरे कोणाचा असला तर आपण बाबा म्हणतो चला आपलं एवढे चांगले आपले सपोर्टर आहेत तर आपण. आणि मी स्वतःहून फोन करत नाही कोणाला,
मी कॉन्फिडन्सवर जे माझे मामा आहेत त्या मामाला माझ्या कॉन्फिडन्सवर घ्यायला लावते आणि 1-2 शब्द आपलं बोलायचं. नाही तर मी स्वतःहून कॉल मग माझ्या मोबाईलवरून कोणाला करत नसते, कारण की यूट्यूब फॅमिली आहे आणि कोणी जर असं वाईट गैरसमज करून घेतला असेल तर त्यांचा गोड गैरसमज आहे. तर बाय बाय. माझं गणपती बाप्पा समोर आहे, त्याला माहिती आहे मी किती चांगली आहे आणि किती वाईट आहे. मी जिथं चांगली आहे तिथं चांगले, वाईट आहे तिथं वाईट, पण मी कुणाचं वाईट केलं नाही आतापर्यंत. मी सगळ्यांचं चांगलंच करत आले. माझ्या गणपती बाप्पाला समोर सांगते बरं का. वेळ तशीच राहत नाही, वेळ बदलते. जसं दिवस बदलतो तशी वेळ बदलत असते. आज माझे दिवस वाईट आहे, पण या गणपती बाप्पासमोर सांगते आज दिवस माझे वाईट आहेत, पण आज नाही उद्या माझे दिवस खूप छान येतील. आणि माझ्या गणपती बाप्पाला पण एक सांगणं आहे, गणपती बाप्पा जे काय माझा आजार आहे ते कायमचं तुझ्याबरोबर घेऊन जा, कायमचं दूर कर मला ह्या आजारातनं सगळ्यातनं. चांगलं चांगलं ठणठणीत कर. माझ्या लेकराबाळांना खूप मोठं कर, खूप मोठं झालेलं बाप्पा बघायचं आहे मला, बरं का. कारण की प्रत्येक आईचं स्वप्न एकच असतं की आपल्या लेकराने खूप मोठं व्हावं. आणि आज आज आपलं गौरी पूजन होतं, आपलं गौरी ओवसं होते. मी ओवसलं गणपती आणि काय तिकडे गेलेले ओवसायला गौरीच्या तिकडे, कारण की मी इकडे आल्यानंतर मी जास्त कुठे फिरतच असते, घर असते फक्त, बाकी कुठे जात येत नाही. तर म्हटलं चला थोडासा एक छोटासा ब्लॉग टाकावा. आणि पहिली गोष्ट म्हणजे कसं गावाला आले, आईकडे आले, जसं आपल्या घरी बोलतो तसं इकडे बोलता येत नाही एवढं काय, त्यामुळे मी ब्लॉग टाकत नाही, काय नाही. आवडतं नाही आवडतं, माझी आई काय मला काय म्हणत नाही ब्लॉग करू नको किंवा व्हिडिओ करू नको. आणि काल पण मी गेले होते का नाही, माझ्या बहिणीचा मला फोन आला की तिच्या घरचे जे कोण आहेत ना, म्हणजे नातेवाईकातले ते सगळे मुंबईवरून आले होते. त्यांनी माझे सगळे व्हिडिओ वगैरे बघतात, त्यांना माझे व्हिडिओ आवडले. तर मी काल पाहुण्यांच्या इथं मी गेले होते व्हिडिओ बनवायला. त्यांनी मला बोलवलं होतं गणपतीचं व्हिडिओ करायला. गणपती बाप्पाचे व्हिडिओ केला आणि सगळ्यांचे व्हिडिओ केले, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि तर बाय बाय. आपला ब्लॉग आताचा मोठा झाला आहे. बाय सगळ्यांना.